आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. पूर्ण एपिक्स मार्केट आहे. इथं बघू शकता सगळी इकडे नुसती कपड्यांचे दुकानं. बघू शकता आझाद मैदान. याच मैदानावर आपले क्रिकेटचं देवता ज्याला संबोधलं जाते हे बघा गेटवे ऑफ इंडिया. आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत मुंबईला. आता आपण कल्याण जंक्शनला आलो. तर बघू आज काय राहणार आहे, कसा एक्सपिरियन्स राहणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सगळ्यांनी. तर आजचा ब्लॉग खूप बघायला मजा येणार आहे. अजून सॅम नाही आला, अजून 15 मिनटं लागतील. तर बघा अजून पुढे. आम्ही बऱ्याच थांबलो तर नाही हो भाई, आता आले तो का आवरा लेट का झाला, झोपला आणि झोपलेलो. तर चला मित्रांनो अजून कुठे जायचं आपल्याला ठीक अजून आपल्याला माहिती नाही. कुठे सॅम कुठे जायचं हां. तर मित्रांनो आम्ही आता आलो तिथं तिकीट काराला. तिकीट कार तिकीट कुठे आलं प्लीज कलेक्ट युअर तिकीट. चला आता तिथं बघू शकता CST. आम्ही CSTचं तिकीट करले ना. आम्ही 3 जण आता जावा. एक नंबर आज मजा येणार आहे. आम्ही आता कल्याण जंक्शनमध्ये येलो. ही आता हलू आहे. ही ट्रेन हलू जाईल. आम्ही फास्ट ट्रेनला जाणार आहोत. आम्ही इथं 3 जण बसल्या. तर भेटू आता पुढे. आम्ही CSTला जाणार आहोत. अजून आपली काही गाडी आली नाही. इथं आपल्याला TC काका भेटल्या बोल. आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. तर आता ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर CSTची गाडी जाणार ना. सगळे आम्ही धावत चालल्या. तर पक्काकडे जाऊ. आणि आता लोकलमध्ये बसल्यावर नाही आहे भाई. इकडे फुल गर्दी भाई, फुल गर्दी. काय बोलते आज रास मजा येणार आहे भाई. आज फुल धमाल फुल जाय. रातच्या घरी जाऊ. मुंब्रा देवीचा मंदिर आहे. यो पूर्ण डोंगर आहे. आपल्याला जायचं आहे इकडे. आम्ही आता आलो भायखळ्याला. बघू शकता इकडं भायखळ्याचं या मित्रांनो यो भायखळ्याचं स्टेशन आले ना. आम्ही इकडे बसलो. हे इकडे रास टाकल्या आम्ही. A few moments later. मित्रांनो आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये गेलो. नाही आम्ही आता परत ट्रेनमध्ये उतरलो. आता यांगशा चाललो. नाही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आम्ही चाललो. आज मजा येणार आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो 11:13 आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये पोहोचलो. आता हे पुढे चालले. मला मागे ठेवले. यो लास्ट स्टॉप आहे. आणि यो आपलं तिकीट घर आहे. यो बघू शकता कवरा मोठा आहे. त्रास मोठा आहे. इकडे बघू शकता पूर्ण तिकीट घर आहे. आणि हे इकडे चालल्यान रास माझ्या नाही. इकडे फॉरेनर आलेला आहे. चला ये चाल. आता आपण मुंबईमध्ये एंटर झाले. नाही मुंबईचा महानगरपालिका आहे. मुंबईची महानगरपालिका नाही. इकडे राज काही बी मांडलेलं असं आता काहीच नाही. आपण निघत बाहेर होतो ना. आपण आता खालती येलो बघू शकता. हे पूर्ण जमिनीच्या खालती आहे. इकडे सगळे स्टॉल आहे. कपड्यांची दुकानं. इकडे पण आम्ही चालले होता एक्सप्लोर करून बघू. यो जमिनीच्या खालती होता. आता यो वरती जाऊ आपण.
आम्ही आता मुंबईमध्ये गेल्यावर आता फोटो करायचा आम्हाला, तर यस आम्ही पुढे चालले. हे बघू शकता मुंबई, इकडं मुंबई महानगरपालिका, श्रीमंत इकडे महानगरपालिका. मित्रांनो इथं सगळे फोटोशूट करतात इथं महानगरपालिकेच्या समोर. नाही इकडं फॉरेनर पण आले बघू शकता. नाही आमचं यांची आपल्याला भाषा इकडे. मित्रांनो ही आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. रास मोठी आहे बाई, मुंबई आहे मुंबई. मित्रांनो इथं बघू शकता सगळे फॉरेनर ट्रिपसाठी येलन आपल्या मुंबईला बघायला, आपल्या इंडियाला बघायला. एक नंबर एक्सपिरियन्स राहील यांचा पण. इथं सगळे फॉरेनरच आलेन, इथं सगळं फॉरेनर आल्यान. मुंबई मॅग्नेट नाही आपल्याला जास्त कुठून बघायला भेटत नाही, आपण मुंबईमध्ये बघतो. आणि आम्ही आता चालले आहो काहीतरी खायला. रास भूक लागले तर बघू आता काहीतरी काय खाऊ आणि मस्त फिरू. नाही शाळा कॉलेज, ज्युनियर कॉलेज पण आहे ना, शाळा पण कसले दिसतं बघा. एकदम ओल्ड टाईप आहे, एक नंबर आहे. पण इकडं पण काहीतरी आहे. आम्ही चाललो होतो एपेक्स मार्केटमध्ये, तर बघूया मग खाऊ काहीतरी. आणि आल्यानंतर काहीतरी जमेल. चला या साईड कोण चाललो, फोटो काढा आयडी इकडे येला. नाही बँक बघा कसली मोठी आहे ना, कसली भारी दिसते, एक नंबर आहे. इथं जास्तीत करून मोठ्या माणसांचे बँक अकाउंट याच बँकमध्ये आहे. मित्रांनो आपण आता तुम्हाला दाखवू शकतो आझाद मैदान, जिथे सचिन तेंडुलकर प्रॅक्टिस करायचे. त्याच मैदानामध्ये आपण आता जाणार आहोत. थांबा जरा सर, गेल्यावर भेटू. मित्रांनो यो बघू शकता आझाद मैदान. याच मैदानावर आपले क्रिकेटचं देवता ज्याला संबोधलं जातं सचिन तेंडुलकर, याच मैदानावर प्रॅक्टिस करून मेहनत करून एक क्रिकेटचा देवता म्हणून ज्याला आपण ओळखला जाते. आणि इथं प्रॅक्टिस करायसाठी बघा ती म्हणजे कवरी गर्दी आहे. इकडे बघू शकता रास गर्दी आहे, नुसती पोरास पोरा यांगला पण. मुंबईमध्ये तर आपल्या अग्रगोल्यांचे, पण इथंशी इथं सगळे भैयांचेच पोरा घालतात क्रिकेट असो. पूर्ण एपेक्स मार्केट आहे. इथं बघू शकता सगळे इकडे नुसती कपड्यांचे दुकानं. तर आता आम्ही पण इकडे चाललो. आता आपण चाललो खाऊगलीमध्ये खायला. बघू शकता इकडे कसं नुसतं खायची दुकानं आहे इकडे. आम्ही आता इकडे खायला चाललो. पहिले काहीतरी खाऊन जाऊ, मग नंतर मार्केटमध्ये जाऊ. आपण खायला आलो पूर्ण व्हेजिटेरियन आहो. त्याही दोघा जणा गेले तिकडं शोरमा खायला. इथं बघू शकता दुकानानं आलो. इकडं पूर्ण खाऊगल्ली आहे, सगळे इकडे नुसतं खायचं स्टॉल दिसतात. इकडं आपण इकडं मागवले जाऊन मला दाखवतो नंतर. आपण आता मंचुरियन या मागवले फ्रँकी कसली आहे पहिल्यांदाच खाता ते. आता जिलाला लागली कसा विसा, तर लवकर खाऊ ना. आता भेटू तुम्हाला नंतर. आता मी खाले याही दोघाही शोरमा खाले. पे करायचं आहे ना आता. तिथेशीच पाणी वाटलं ठेवली ती. अरे भाई आपण पैसे दिले फुकाने घेतली. तुम्हीच प्यादी मला नको. आम्ही आता मस्तपैकी खाले तिघा जण याही पण खाले. आता इथं मॅच बघायला आल्या. बघू शकता इकडे नुसती उन्हा जाणं घालतं, काही काय प्यायचं नाही का ना, भुका बिका लागतं का नाही ते यांना. मरो आपण ते खाले, पोट भरायचं काम केले. आता आपण कुठे जायचं आहे तिथे एपेक्स मार्केटमध्ये जायचा. कपडे इकडे बघू जरा काय काय सीन आहे तिथे. थांबा जरा सर्व कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आपण खाल्ले पिले. आता आपण एपेक्स मार्केटमध्ये चालले आहो कपडे बघायला, कपड्यांचं पूर्ण मार्केट. तर चला आता दुकानात घुसल्यान त्यांचं ब्लॅक बघू शकता कवरे नुसती कपडे. मार्केट रास मोठा वाटतं. आम्ही तिकडून आलो, अजून तिकडं मोठं इकडे पण आहे. एक कपडे बघतात, मी पण जेवून बघतो कसं.
इसको किधर जाने का बोलते हैं? याला निकाला बारीक पोरांच्या दुकानात जायला सांगतात. काय विषय नुसतं डायरेक्ट बारीक पोरांच्या बोलते दुकानात जा. एक कपडा भेटलेला आम्हाला, जेवण चाललो. बरेच लांब चाललो नाही अजून. इकडेशी या नाही, इकडेशी बघू शकता कवरा भारी दिसते. चर्च नोटीस एक कपडा आहे त्याचा, तर हे होणार लय मोठा होते याला. तर आता आम्ही परत ते रिटर्न करायला चाललो. बघू येते काय, याला तर लागेलच, काय विषय नाही. आम्ही इथं लिंबू सरबत प्यायला आलो. जरा डोका गरम दिला तर थंडा करायला इथे गेलो. कपडा घेतला त्याच्या मिस्टेक परत गुड झाला गेलो, जेवण कमी घ्यायला. आता तयार झाल्या प्यायची सुरुवात करतो होता मी पण. मी स्क्रीन गार्ड लावायला तर माझ्या फोनला पण ठेवल्या बाईनी, तिघा जणांनी ठेवल्या. मार्केट यावरी शॉपिंग केली आम्ही. आता जरा गरम झाली, थंडा करायला उतारच खायला झाले. मित्रांनो इथं बघू शकता, इथं CST स्टेशन आहे. इकडून आपल्याला कालशा जायचं आहे. हे कुठून चालता? समोरच्या गे. तर मित्रांनो आता आपण गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहोत. मी आता चालले आहोत गेटवे ऑफ इंडियाला. इथं बस पण आली, बस आहे इथे. आम्ही निक्या सम्या आम्ही 3 जण जाणार आहोत. तिकडून लगे मरीनला जाऊ. तुम्हाला बघायला भेटेलच, मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. हे बस अजून इथं येईल आपल्याला. चला आता आम्ही आता वरती चालल्या बसाला. वरती येईल एकदम टॉपमध्ये, एकदम टॉपमध्ये. तुम्हाला समोरचा व्ह्यू पण ना पुढं. मी इथं बसतो, इथं बसतो. उचल इथं बघू शकता, मस्त व्ह्यू दिसतोय. व्ह्यू दाखव. एक नंबर वरती येलो. मी आता बसमध्ये उतरलो. आता गेटवेला जायला निघलो चालत इथून. हे दोघं पुढे चालले. इकडे ताज हॉटेल. आपण आता पोचलो गेटवे ऑफ इंडियाला. हे बघा गेटवे ऑफ इंडिया आणि हे 2 ताज हॉटेल आहेत, बघू शकता. इथेशी थांबला झालेला होता. त्याच्यामध्ये बरेचसे शहीद झालेले होते सैनिक आपले इंडियन. आणि काम चालू होतं इथे ना, काम चालू आहे. एक नंबर 1 आहे. मित्रांनो इकडे गर्दी बघू शकता, कवरी आहे. तिकडे पण रास गर्दी. इकडे गेटवे ऑफ इंडियाची इथेशी पण रास गर्दी नाही. इकडे दर्यामध्ये होऱ्या नुसत्या. आम्ही तिघा जण आलेलो. आणि मुंबई म्हणून इथं बोर्ड आहे एक बघा. इथेशीच आपण आलो. गर्दी पण आहे ना, गरमी पण रास आहे. संध्याकाळचे 3-3:30 दिल्या ना. आता इकडे पाणी लागायला इकडे नावमध्ये या लोकांना इकडे गर्दी कसली आहे तर बघू शकता. दुपारचं 3:30 वाजल्यानं इकडं आवरे गर्दी आहे ना. इकडे दर्यामध्ये बोटी आहे. इकडे तिकडून बोटले वाटतं ही दौऱ्याला आमच्या. इकडेशी पण रास बोटी आहे, बघू शकता. तर आता आम्ही घरी जायचं, आपला मरीनला जायचं चाललो. गेटवे. तर मित्रांनो इथेशी समोरच गेटवे ऑफ इंडिया. इथं समोरच बघला तर आपल्या महाराजांची प्रतिमा होते. एक नंबर अशी आहे, घोड्यावर बसून एक नंबर भारी वाटला. कारण महाराजांमुळेच आपण आहोत इथे. मराठी माणूस आहे आपल्या मुंबईमधला. एक नंबर वाटला महाराज दिसले म्हणून. आपण आता गेटवे ऑफ इंडियामध्ये आता आपण मरीन लाईनला चाललो.
इथं बस आपली येली नाही अजून. हे दादा सबस्क्राईब करा. आपल्याला भाऊ इथे भेटल्यानं भाऊनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले. हा भाऊ पण मरीन लाईनला झाले ना. हा सबस्क्रायबर मिल गया है. दादा हिंदीमध्ये बोलतो, आपण मराठीमध्ये बोलतो. बरं गावरात मांडी बसते का दादा. मरीनला पोहोचलो. बसमधले आता उतरतो. पण थांबलो जरा. आम्ही बसमध्ये उतरलो होतो ना. माझ्या खिशाने तिकीट होता, यांना इस्त्री होतं. तिकीट कुठे तिकीट झालं. फायनली आपण आता मरीन ड्राईव्हला बघू शकता. आता इकडे अख्खा समुद्र आपला. हे भाई इकडे कुठे तिकडे वानखेडे स्टेडियम. हा आता वानखेडे स्टेडियम बघायला झालं. इथं बघू शकता दर्यामध्ये इथेशी मुंबई इंडियन्सचा यालवले बोट लावलेला आहे. बोट आहे एक नंबर. बाकी आपण आता वानखेडे स्टेडियमचा जो मेन एंट्रन्स आहे गेट आहे तिथेशी आता आपण चाललो. तर इथं बघू शकता सॅम्पन आहे आणि यो गेट आहे. इथूनच आपल्याला स्टेडियममध्ये जाताना जे आपलं प्लेयर आहे मुंबई इंडियन्सचं आतमध्ये पण एक नंबर आहे. तर आपण तवऱ्याला आमच्या इकडे येलो स्टेडियम बघायला फक्त तुमच्यासाठी दाखवायला. यो गेट नंबर 2 वाटते. पहिला तिकडे यो दुसरा गेट आहे आपला. मित्रांनो याही दोघं चालल्या ना तर इस्रायला आतमध्ये जाऊन देणार ते नाही तरी चालले नाही इस्रायला. मुंडी आलो ते नाही आहे. नाही बोलतो ना. चला मॅच रोहित शर्मा इथे. आपण आता पहिला गेट बोललो. जो पहिला गेट निघत बघला तो आपला दुसरा गेट होता. जेव्हा इथूनच सगळी आपल्या जाताना प्लेयर मुंबई इंडियन्सचं. आपण आता परत मार्केटमध्ये गेला मरीन ड्राईव्हच्या. परत आपण लिंबू पाणी पितो. आज लय तुला लिंबू पाणी काय बी. तर मित्रांनो आपण आता वडापाव खायला आलो. याही निघत काय झालं कबाब पाव खाले. आता आपण वडापाव खाऊ मुंबई स्पेशल. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये गेलो ना आम्ही. आता कंच्या डब्यामध्ये कंचन जायचं त्या विचार करताना कंचन जायचं त्या बघतो. तर आता आम्ही कल्याण जंक्शनमध्ये जाऊ. आता इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आहो मी आता सध्या. चला आता. मित्रांनो संध्याकाळचा सनसेट बघू शकता तुम्ही. कवरा भारी आहे. आणि इकडे आमची मंडळी एकदम आभारी. लय दमले आम्ही. नाही गाडी आहे मुंबई. तर मित्रांनो आपण आता कल्याण जंक्शनवर पोहोचलो. सॅम भाई आता उतरू आम्ही. आता कल्याण जंक्शनवर येऊ. रास लागले आज. रास म्हणजे रास होतो इकडे याही पण. तर आता घरी गेलोच भेटू आपण.